मित्रांनो, महिपत सटकलेला आहे. नागराज आणि प्रियाच्या तावडीतून महिपत सुटलेला आहे आणि हेच आता प्रिया फोन करून नागराजला सांगत आहे. नागराजच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे आणि जेव्हा महिपत नागराजला फोन करून सांगत आहे की नाग्या, तुला काय वाटलं की तू मला डांबून ठेवशील? काय म्हणाला होता तू की बिन नगाचा वाघ? अरे आता मला वाघही आलेत आणि वाघनखही आलेत. आता बघ मी तुझी जीभ कशी हासडून तुझ्या हातात देतो. आता नागराज मात्र बडबड असं ते बोबडा बोलत म्हणत आहे, अरे महिपत, अरे तू चुकीचं नको समजू मला, असं काय नाही, मी तर आपल्या भल्यासाठीच केलं हे सगळं. पण आता महिपत येतो, शेवटी चवताळलेला आहे तो आणि वाघ एकदा चवताळला की तो शांत बसत नाही. इतके दिवस तो बंदिस्त होता म्हणून त्याला काही करता येत नव्हतं, परंतु तो आता सुटलेला आहे. तो या नागराजचं आणि प्रियाचं काही खरं करणार नाही. परंतु आता महिपत हा कचाट्यात सापडलेला आहे, तोही पोलिसांच्या. कारण इकडे अर्जुन चैतन्य पोलिसांना घेऊन आलेले आहेत आणि ते महिपतच्या शोधात आहे. त्यामुळे आता ते महिपतला शोधत आहे आणि हा महिपत आता लपत आहे, इकडे तिकडे लपत आहे, गाडींमागे, झाडांमागे. नंतर तो एकाच्या घरातही लपायला जातो आणि नेमके अर्जुन आणि चैतन्य प्रत्येक घराची तपासणी करत असतात. त्यांना विचारत असतात की या माणसाला तुम्ही कुठे पाहिलं का? परंतु कोणीच नाही म्हणत असतं. आणि आता इकडे एका घरात तो बंदुकीने आई बाप आणि मुलाला धमकावतो आणि त्यांना सांगतो की ते जर बाहेर कुणीही विचारायला आलं तरी सांगा की घरात कुणीच नाहीये. आणि त्या बिचाऱ्या मुलाला तो एवढं धमकावतो, त्याच्यावर बंदूक ताणून ठेवतो आणि त्याला सांगतो की तुला जर तुझे आईबाप जिवंत पाहिजे असतील तर बाहेर जाऊन सांग की मी अभ्यास करत आहे, मी एकटाच आहे, घरात कुणीच नाही. आणि आता तो मुलगाही घाबरत घाबरत ते सांगतो. परंतु आता अर्जुन आणि चैतन्याला खूप मोठा डाऊट आलेला आहे की हा महिपत नक्कीच इकडे असणार आहे. त्यांनी यांना धमकावलं जर नसेल ना, तो मुलगा असा घाबरल्यासारखा का बोलत होता? आता त्यांना डाऊट आलेला आहे. इकडे सायलीही वाट बघत आहे. आता मित्रांनो, महिपत हा पोलिसांच्या ताब्यात जाणार आहे, कारण अर्जुन त्याला आता पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. अर्जुन त्याच्यासोबत फायटिंग करून त्याला अक्षरशः आता पोलीस ठाण्यात पाठवणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं? महिपत आता हाती लागलाय, मला अपघातामागचं सत्य नक्कीच कळणार आणि मास्टर माइंड नागराज आणि प्रिया नक्कीच समोर येणार. काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.